नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पीएम आवास योजनेअंतर्गत 20 लाख घरे मंजूर, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पुण्याच्या विकासाला गती मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर. अतुल सावेंच्या पालकमंत्री पदाला महायुतीमधील शिवसेनेचा विरोध. आणि कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील मालवे इथल्या रोहित पाटील याची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड. आता पाहूयात सविस्तर वृत्त. महाराष्ट्रातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त 13 लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत. एकूण यावर्षी केंद्र सरकारने गरिबांसाठी, बेघरांसाठी 20 लाख घरे दिली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती. ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे. अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत. एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत. ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हा माझा पहिलाच पुणे जिल्ह्याचा दौरा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आज बैठक केली आहे. मागील सरकारच्या काळात देखील पुणे जिल्ह्यातील अनेक कामांना वेग देण्याचा मी प्रयत्न केला, मात्र दरम्यानच्या काळामध्ये आचारसंहिता आल्याने त्या कामांना ब्रेक लागला होता. आता पुन्हा एकदा मेट्रो, रिंग रोड सारख्या प्रकल्पांना वेग देण्याचं काम करण्यात येणार आहे. मंत्री अतुल सावे यांना जालन्याचे पालकमंत्री करू नये अशी मागणी जालना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अतुल सावे हे कार्यकर्त्यांना निधी देऊन दुय्यम वागणूक देतात असा आरोप शिंदेच्या शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांनी केलाय. अतुल सावे युतीसाठी घातक आहेत असं सांगत मराठवाड्यातले कोणतेही मंत्री पद आम्हाला पालकमंत्री म्हणून चालतील, पण अतुल सावे पालकमंत्री नको अशी मागणी शिंदेच्या शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दादा, मला काय सांगणार, अतुल सावे यांच्या पालकमंत्री पदाला तुम्ही विरोध केलेला, नेमकं कारण काय? विरोध करायचं कारण काही आमचे ते काही दुश्मन नाहीये, पण गेल्या वेळेस जे आम्ही आमचे सर्व पदाधिकारी, आमचे संपर्क प्रमुख होतेकर दादा, जिल्हा प्रमुख साहेब, आमच्या शहरातले पदाधिकारी, आम्ही सर्व त्यांच्याकडे निवेदन घेऊन गेलो की आमच्या मागण्या हे करा. निवेदन घेऊन गेल्यावर मी त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले. असं कुठं मित्र पक्षाचे पालकमंत्री असतील का? त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. समजून न घेता वेळेस आमच्यावर आता पण आम्ही कोर्टात चक्रा मारायला लागलो. त्याच्यामुळे आम्हाला भाजपचा बी कोणी असला पालकमंत्री चालतो, शिवसेनेचा चालतो, राष्ट्रवादी चालतो, पण अतुल सावे साहेब आम्हाला पालकमंत्री म्हणून नाही पाहिजे. याचबरोबर मी आरोप केलेला आहे की ते निधी वाटपात देखील दुजाभाव करताच ना. ते विचारायची गोष्ट इथं विचारा तुम्ही. इथे बीडला पालकमंत्री होते, तिथं पण विचारा. तिथं पण त्यांनी हेच केलं. जालन्याला जे केलं ते बीडला केलं त्यांनी. त्यांच्या किती मोठ्या बातम्या छापून आलेल्या आहे. शिवसैनिकांची नेमकी मागणी काय, तर तुमचा पुढाकार काय? आमची मागणी एकच आहे की आता माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी जालन्याला पालकमंत्री देत असताना शिवसेनेचा असो, भाजपचा असो, का राष्ट्रवादी काँग्रेसचा असो, कोणी पण असो, ते देते अतुल सावे सोडून साहेब कोणी पण द्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीने 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत सत्ता मिळवली. माजी खासदार आणि विद्यमान आमदार सचिन कांबळे पाटील यांनी फलटण शहराचा विकास करण्यासाठी स्वतः फलटण शहरातून पायी दौरा करत समस्यांची पाहणी केली आहे. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील
उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेच्या सभागृहात महापालिकेचे नगर रचना विभागाचे अधिकारी दिगेश तायडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून चौकशीची मागणी केली होती. त्याच्याच विरुद्ध आज वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या निवेदनानुसार दिगेश तायडे यांच्या विरुद्ध कुठल्याही भ्रष्टाचार आरोप करत नसताना खोटे आरोप करून मागासवर्गीय अधिकाऱ्याला हे आमदार सुरेश भोळे यांना बदनाम करतायत. तसेच हे खोटे आरोप लोकप्रतिनिधी करत असल्याचं म्हणत संबंधितांची सखोल चौकशी करून त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय घटकावर ज्या अन्याय अत्याचार होत आहे त्याविरुद्ध आज वंचित बहुजन आघाडीने आंदोलन छेडलेलं आहे. तसेच जे प्रस्थापित लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी गव्हर्नमेंट कर्मचारी जे मागासवर्गीय आहे त्यांच्यावरही अन्याय अत्याचार सुरू केलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील नगर रचना विभागाचे अधिकारी दिगेश तायडे यांच्यावर राजूमामा भोडे यांनी जो खोटेनाटे आरोप केलेले आहे प्रूफ नसताना ते एक घृणास्पद आहेत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर खटले नाही, काही नाही, तरीसुद्धा त्यांच्या मागे लागून हे एक प्रकारे त्यांनी एक कट कारस्थान करून त्यांच्या मागे लागलेले आहेत. त्यांनी कालच्या पेपरामध्ये जाहीर केलं की दिगेश तायडे यांच्या नावावर लाखोची संपत्ती आहे, त्यांच्या मिसेसच्या नावावरती आहे. त्यांनी ते प्रूफ करून दाखवावं आणि त्यांचा माझ्याकडे पुरावा आहे, माझ्याकडे खरेदी पुरावा आहे की त्यांच्या मिसेसच्या नावावर नसताना ते खरेदी दुसऱ्याच्या नावावरती झालेली आहे, खरेदी अगोदरच केलेली आहे. तसेच राजूमामा भोडे यांनी विधान परिषद विषय मांडताना त्यांनी आतापर्यंत जळगावच्या विकासावर कधीही बोलले नाही. जळगावचा विकास, जनतेच्या प्रश्नांवरती, रस्त्याच्या विषयावरती, बेरोजगार तरुणांच्या विषयावरती कधीच अधिवेशनामध्ये बोलले नाही. जालन्यात 27 डिसेंबरला अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसकडून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात 27 डिसेंबर 2024 रोजी काँग्रेस पक्षाकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील नूतन वसाहत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांनी निदर्शने केली आहेत. बीड जिल्ह्यातील परळी येथे शिवभोजन चालकाने एका दिव्यांगाला शिवभोजन न देता मारहाण केली होती. त्या घटनेचा जालन्यातील दिव्यांग बांधवांनी निषेध केला असून संबंधित शिवभोजन चालकाचा परवाना निलंबित करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मागणीचं निवेदन जालन्यातील दिव्यांगांनी आज जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. जिल्हाधिकारी कार्यालयावर आले, तुम्ही निदर्शनं केली, काय नेमकी मागणी आणि काय निवेदन देतात? नेमकी अशी आमची मागणी आहे की शुक्रवारी परळी वैजनाथ येथे एका शिवभोजन चालकाने आमच्या एका दिव्यांग बांधवाला मारहाण केली आणि त्याला शिवभोजन दिलं नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी आमची अशी मागणी आहे की शिवभोजन मालकावर कारवाई झाली पाहिजे, त्याचा परवाना रद्द झाला पाहिजे. आणि तिसरी मागणी अशी की भविष्यामध्ये जेणेकरून कोणत्याही दिव्यांगाला होऊ नये आणि जे काही ज्यांनी मारहाण केलेली आहे आणि जे शिवभोजनाचे मालक आहे 2016 दिव्यांग ॲक्टनुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.
धुळे शहरातल्या एका खासगी हॉटेलमधून 4 बांगलादेशी नागरिकांना LCBच्या पथकाने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेल्या 4ही नागरिकांकडे ओरिजिनल आधार कार्ड आढळून आले. त्यांच्या ताब्यातील 40,000 रुपयांचे 4 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केलेत. या 4 नागरिकांमध्ये 3 महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. या 4ही जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे. व ATS यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहत आहेत आणि ते बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे. LCBच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण 4 लोकांना अटक केलेली आहे. त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहता बिलाल शेख, शिल्पी बेगम मोहम्मद बेदा, ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफिक शेख या 4घांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि PNS ह्याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कसे आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न. महाड शहरातील नवेनगर भागातील ग्रीन पार्क या इमारतीतील 2 फ्लॅट फोडल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास निदर्शनास आली आहे. इमारतीमध्ये भाडेतत्वावर राहणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अभिजित झेंडे आणि दुसऱ्या विंग मधील मंगेश देशमुख यांचे दोन्ही फ्लॅट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केलाय. घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. ठराविक कालांतराने होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पंढरपूर शहर पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने दुचाकी चोरांना पकडलं असून विविध भागातून चोरीस गेलेल्या 70 मोटारसायकली या गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आल्यात. पोलिसांनी या गाड्यांच्या मूळ मालकांचा शोध लावून त्यांना या गाड्या परत केल्यात. सदर जप्त केलेल्या गाड्यांची किंमत तब्बल 15 लाख इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरातील एक मुस्लिम समाजातील तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता सदरील तरुणीने गावातीलच एका तरुणाशी आळंदीत जाऊन हिंदू धर्माप्रमाणे लग्न केलं असून दोघांनी प्रेम विवाह केलाय. मात्र या विवाहामुळे आमच्या दोघांच्याही जीवाला धोका असल्याचं सांगत तसा व्हिडिओ सदरील तरुणीने पाठवला असून या प्रकरणी आम्हाला संरक्षण देण्यात यावं अशी मागणी या तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. सदर प्रकरणामुळे घाटनांद्रा येथे 2 समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली है. मैं रेशमा सैयद असद घाटनांद्रा वाली रहने वाली हूँ. मैं भाग के आई हूँ अजय के साथ में. मुझे किसी अजय ने नहीं लाया, मैं खुद उसके संग आता ही. मुझे घर वालों से परेशानी थी, दिक्कत थी, इसके लिए मैं उसके संग भाग के आई हूँ. और पुलिस हमको ढूंढ रही है, दोनों को भी. मेरे माँ बापा ने केस किया है अजय के ऊपर. उसकी कोई गलती नहीं है, सब गलती मेरी है. मैं उसके संग भाग के आई हूँ. मुझे किसी का दबाव नहीं है. अभी मैं जो बोल रही हूँ सही बोल रही हूँ. हमको पुलिस वाले ढूंढ रहे हैं. पुलिस हम दोनों आके बयान देंगे.
सिल्लोड में, तो हम दोनों की जान को खतरा है उधर। तुमको लगेगा तो हम दोनों का बयान यहाँ पे आके ले लेना। हम दोनों खुद बयान दे देंगे तुमको। मैं खुद मेरी मर्जी से आजी के संग आते ही मेरे माँ बाप को रोको, उनके घर पे जाके परेशानी तोड़ फोड़ करेंगे, झगड़ा करेंगे बड़ा। तो तुम लोग उनको रोको। अगर हम दोनों को कुछ हुआ और उनके घर वालों को भी कुछ हुआ तो इसकी जिम्मेदारी सारी तुम्हारी देंगी। मुझे हिंदू धर्म पसंद है, इसके लिए मैं हिंदू धर्म में आई हूँ और मुझे किसी का दबाव नहीं है। जो मैं बोल रही हूँ मेरे खुद के मन से बोल रही हूँ, दिल से बोल रही हूँ। और पुलिस वालों ने हमारा पीछा नहीं करना, हमको तपासना नहीं, ढूंढना नहीं, क्योंकि हम दोनों ने शादी कर ली। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील मालवी इथल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने इस्रोमध्ये शास्त्रज्ञ पदाला गवसणी घातली आहे। रोहित विद्या लक्ष्मण पाटील असे या इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या तरुणाचं नाव आहे। शेतकरी कुटुंबातील रोहितनं परिस्थिती बेताची असताना एकदा अपयश येऊनही कष्ट करत थेट शास्त्रज्ञ पदाला गवसणी घातल्याने त्याच्यावर जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होतोय। दरम्यान अंतःकरणात सत्य, तोनात कष्ट करण्याची तयारी आणि देवावर नितांत श्रद्धा असल्यास यश निश्चित मिळतं, अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली आहे। नमस्कार, मी रोहित लक्ष्मण पाटील, माझं गाव मालवे आहे। तर माझं आता रिसेंटलीच इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेली आहे। तर मी एक मध्यम शेतकरी वर्गाचा मुलगा आहे। तर माझे वडील शेती करतात। तर आज मी ह्या मोठ्या उंच पदावरती गेल्याचं मोलाचे योगदान, तर मग त्यामध्ये माझे आई वडील, माझे चुलते, मित्रपरिवार, मालवे गावचे सर्व ग्रामस्थ, तसेच माझे शिक्षक, माझे प्राथमिक शिक्षक मालवेमध्ये, त्यानंतर माझे माध्यमिक शिक्षक सरवडेमध्ये झालेले आहे। तर आयसरी गारगुडीमध्ये मी डिप्लोमा केलेला आहे आणि शरद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी इंजिनिअरिंग पासआउट 2018 पासआउट नंतर मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला होतो। तर त्यानंतर मी प्रिपरेशन कोविडच्या टाईममध्ये मी प्रिपरेशन चालू केलं। तर त्यानंतर माझं 1-2 वर्षानंतर मी एका ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये सध्या मी असिस्टंट इंजिनियर म्हणून आता काम करत आहे। तर माझं ONGCमध्ये जॉईनिंग झाल्यानंतरही मी माझा हा अभ्यास कारण का मी ह्या फील्डमध्ये ज्यावेळी मी सुरुवात केली तर एक रिसर्चर्स म्हणून मला बाहेर पडायचं, एक सायंटिस्ट म्हणून मला बाहेर पडायचं होतं। ही एक ध्यास घेऊनच मी ह्या फील्डमध्ये पडलो होतो। तर आज माझं ते जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं। वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।